पवार नावाचा इंजिनियर पंचायत समितीचं तिथे गेली 6 वर्षे काम करत होता आणि अचानक त्याचं नदीमध्ये उडी मारून मृत्यू झाल्याची बातमी कळली। ही घटना अतिशय दुःखद घटना आहे। अवधूत वडर हा बापाचा एकुलता एक मुलगा होता, त्यामुळं त्याच्या मयत झाल्यामुळं त्यांच्या आईवडिलांना अतिशय दुःख झालेलं आहे आणि ह्या दुःखामध्ये पंचायत समितीचा कुठलाही कर्मचारी सांत्वनपर कुठं भेटायला गेला नाही, कुठं त्याचा निषेध नाही किंवा त्याच्यावर कुठले आंदोलन केलं नाही आणि कधी पंचायत समितीचं बंद करण्याचा प्रयत्न केला नाही। याचं कारण असं आहे की ह्या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यावर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या स्थानिक नेत्याचा दबाव असल्यामुळं इथले कर्मचारीसुद्धा सगळे भीतीपोटी आहेत। याच्यापूर्वीचा सुद्धा इतिहास असा आहे ते गव्हाणे, मडके, बिडिओ आणि कंत्राटी कर्मचारी अशाच बोगस बिलामुळं त्यांना जेलचा रस्ता खावा लागलेला आहे आणि पैसे खाणारे पुढारी लोक झाले त्यावेळेचे आणि त्रास मात्र त्या अधिकाऱ्यांना झाला आणि तो अधिकारी आम्हाला कर्मचाऱ्याला होऊ नये म्हणून हे कर्मचारी कुणी पुढवून सांगायला तयार नाही। त्यामुळे ह्याच्या मागे प्रचंड दहशत आहे आणि 2024-25 मध्ये जी कामं झाली त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। काम न करता सुद्धा काही बिलं ह्याच्याकडून घेऊन घेतल्यामुळं ते टेन्शन आणखीन काही बोगस बिलं लिहावीत म्हणून त्या वडरवर टेन्शन आल्यामुळं त्याची मानसिक संतुलन बिघडलं आणि त्याला कुणाचाही आधार नसल्यामुळे पंचायत समितीमध्ये किंवा बाहेरच्या तालुक्याच्या पुढाऱ्याचा कुणाला न भेटल्यामुळं तो निराधार झाल्यामुळं त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलण्याची शक्यता आहे। तरी परंतु त्याच्या आईचं त्याच्या बहिणीचं असं मत आहे की हे जे झालेलं आहे हा घातपाताचा प्रकार आहे आणि आमचा वडर जो आहे इंजिनियर तो अतिशय सारस आणि गरीब माणूस आहे। आम्ही सुद्धा इथे चौकशी केल्यानंतर तो अतिशय सज्जन असा इंजिनियर होता असं लोकांमधून आलेलं आहे। त्यामुळे एखाद्या सज्जन मुलगा आईवडिलाला एकुलता एक असताना त्या आईवडिलाचं क्षेत्र हरवलं गेले आणि तो माणूस आज मृत्यूच्या छायेखाली गेले, त्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। ती चौकशी करत असताना आदल्या दिवशी त्याची आई इथे येऊन पंचायत समितीमध्ये गोंधळ घालून त्याच्यावर होणं अन्यायाबद्दल वाचा करून गेली, त्याच्यावरही त्यांनी व्हिडिओ वगैरे काय केले आणि आज डेप्युटी सारखा माणूस गेली 4 दिवस रजेवर आहे आणि त्यामुळं ह्याच्यामागं फार मोठं षडयंत्र असल्याचं निश्चितपणे दिसते। त्यामुळं त्याच्या आईचं जे फुटेज आहेत ते पहिल्यांदा जप्त करावेत आणि हे सुनील पवार आमदारचे PA आणि जो कोण असतील त्यांचे कर्मचारी आमदार वगैरे त्यांचे सगळ्याचे सीड्या रेकॉर्ड तपासावेत आणि तपासाला गती द्यावी आणि ह्या सगळ्यांच्यावर ज्यांनी त्यांची आई बहीण नावं घेतात त्या सगळ्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि मग चौकशीला सुरू झाले पाहिजेत। आज गेली 4-5 दिवस झाले पोलीस स्टेशनकडून गुन्हा दाखल करण्यासाठी हायवे केली जाते किंवा मुद्दामून गुन्हा दाखल न करता टाइमपास करण्याचं काम पोलीसकडून चालू आहे। त्यामुळे आमची SP ला विनंती आहे, दुधगे साहेब का नाही गुगे साहेबांना विनंती आहे तुम्ही स्वतः याच्यात लक्ष घालून ताबडतोब गुन्हा दाखल करावा आणि चौकशी एका चांगल्या अधिकाऱ्याने करावी। निश्चितपणे सत्य ते बाहेर येईल आणि एका मुलाला म्हणजे OBC मधल्या मुलाला न्याय दिल्यासारखं होईल। आज OBC नेतृत्व करणारी माणसं आज त्याच्या विरोधात बोलतात, हे खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। Press the bell icon on the video and never miss another update.